नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण टोमॅटोपासून दोन मस्त अशा सोप्या आणि छानशा झटपट होणाऱ्या नाश्त्याच्या रेसिपीज बनवतोय. बनवूया पहिली रेसिपी. तर इथे मी 4 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत. स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि यानंतर याचे असे मोठे तुकडे करून घ्यायचेत. हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. यानंतर यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. थोडंसं आलं घालायचं आहे. यानंतर हिरव्या मिरच्या घातल्यात मी. आता पाणी न घालता याची जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. पाहू शकता अगदी स्मूथ वाटलेलं नाही आहे. आता ही तयार पेस्ट बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. इथे आता मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे सगळं घालायचं आहे आणि नंतर लागेल तसं यामध्ये आपण आणखी पीठ घालू. इथे आता मी चवीप्रमाणे मीठ घालते. यानंतर पाव चमचा ओवा घालायचा आहे. पाव चमचा जिरं घातलं आहे. आता इथे मी लाल तिखट घालते पाव चमचा. आपण यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे लाल तिखट इथे मी कमी घातलं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटोच्या पेस्टमध्येच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे सैलसर आहे. यामध्ये आपल्याला आणखी गव्हाचं पीठ घालावं लागेल. इथे आता आणखी 1 वाटी पीठ घेतलं आहे. थोडं थोडं घालत जायचं आहे. लागेल तसं पीठ घालून याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे पहा असा गोळा मळून तयार झाला आहे. टोमॅटोच्या पेस्टमध्ये हे पीठ मळल्यामुळे रेसिपीला खूप छान चव येते. आता यामध्ये पहा वरती पाव चमचा मी तेल घातलं आणि पुन्हा हे मळून घेतलं. हे पीठ आता मळून तयार आहे. आता हे सेट होण्यासाठी आपण असं झाकून ठेवूया 5 मिनिटं. इथे आता 5 मिनिटं झालेत. हे पीठ आता पुन्हा एकदा मळून घेऊया. या पिठापासून आज आपण पराठे बनवणार आहोत. याच पिठापासून तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता. तुम्हाला जर तेलकट चालत असेल तर तुम्ही पुऱ्या बनवा आणि तेल कमी हवं असेल तर याच पिठापासून पराठेसुद्धा छान होतात. इथे आता मी या पिठामधला एक गोळा घेतला आणि तो सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला. आता याचा असा पराठा लाटून घ्यायचा आहे. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाड असा हा पराठा लाटून घेतला आहे आणि आपण टोमॅटो थोडासा जाडसर वाटून घेतला होता. त्यामुळे पहा टोमॅटोचे छोटे तुकडे दिसत आहेत. त्यामुळे हा पराठा दिसायलासुद्धा खूप मस्त दिसतो. हा पराठा आता आपण भाजून घेऊया. टोमॅटो जर लाल रंगाचे असतील तर पराठ्याला खूप छान रंग येतो. आधी तेल तूप काही न घालता हा पराठा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने भाजल्यानंतरच यावरती तेल घालायचं आहे. सुरुवातीलाच तेल घातलं तर पराठा लगेच वरून ब्राऊन होतो आणि आतपर्यंत भाजला जात नाही. म्हणून आधी सुरुवातीला आपण हा असाच भाजून घेऊया. तर इथे आता पराठा दोन्ही बाजूने भाजला गेला आहे. यावरती थोडंसं तेल घालते. आता हा पराठा छान खरपूस होईपर्यंत भाजूया. अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि सगळं साहित्य घरी उपलब्ध असेल असंच यामध्ये आपण वापरलं आहे. घाईच्या वेळेस अगदी झटपट तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता. हा पराठा आपला तयार आहे. काढून घेऊया. इथे मी दही आणि लोणच्याबरोबर हा पराठा सर्व केला आहे. टोमॅटो केचपबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर ही मस्त अशी आपली पहिली रेसिपी तयार आहे. आता बनवूया दुसरी रेसिपी. तर इथे मी 3 टोमॅटो घेतलेत. टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि आता याचे तुकडे करून घ्यायचेत आणि हे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काढून घेऊया. इथे सुद्धा शक्यतो लाल रंगाचे टोमॅटो घ्या, म्हणजे रेसिपीला चव त्याचबरोबर रंग खूप मस्त येईल.
आता इथे मी हिरव्या मिरच्या घातल्यात यामध्ये. यानंतर थोडंसं आलं घातलं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातल्या, थोडासा कढीपत्ता घातलाय, अर्धा चमचा इथे जिरं घातलं. आता याची पेस्ट करून घ्यायची. तर इथे पहा अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घेतली. मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे या पेस्टमध्ये. पेस्ट बनवताना टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे इथे पाणी घालायची आपल्याला गरज पडत नाही. ही तयार पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतली. आता यामध्ये 1 कप किंवा 1 वाटी बेसन घालायचं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे रवासुद्धा घालू शकता. तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला छान कुरकुरीतपणा यायला मदत होईल. मिक्स करून घेऊया. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. आधी असंच हे एकजीव करून घेऊया. याच्यातल्या गुठळ्या काढण्यासाठी अशा पहा मी विस्करनी हे छान असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये पाणी घालूया. तर थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं पातळ असं हे पीठ आपल्याला हवं आहे. मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते. तर हे पहा, हे आपल्याला असं हवं आहे. इतपत पातळ हे पीठ तयार करून घेतलं. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते रंगासाठी. आपण यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ तयार आहे पहा. हे इतपत आपल्याला पातळ हवं आहे. तर याचे आपण आज टोमॅटो ऑमलेट बनवणार आहोत. तरी ते मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. इथे लक्षात घ्या, तवा छान असा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता यावरती तयार मिश्रण घालायचं आहे. थोडंसं वरून घालायचं म्हणजे ऑमलेटला जाळी खूप मस्त येते. पहा, आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे पहा 2 मिनटं झालेत. आपण पाहूया, रंगसुद्धा खूप मस्त आला आहे ऑमलेटला. आता आपण हे उलटून घेऊ. पाहू शकता किती मस्त दिसतंय हे. तर हे झटपट असं आपलं टोमॅटो ऑमलेट तयार आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आता मस्त असं खरपूस भाजून घेऊया. तर ही आपली दुसरी रेसिपी सुद्धा अगदी झटपट होणारी आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी अशी आहे. घाईच्या वेळेस झटपट आणि चवदार हे टोमॅटो ऑमलेट तुम्ही बनवू शकता. तर ही होती आपली दुसरी रेसिपी. आजच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.